लांबरा लांबरा लांबरा. तर नमस्कार मित्रांनो, मी निर्लज्ज माणूस म्हणजेच योगेश साटम स्वागत करतोय आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जस्ट एक स्नेक कॉल आलेला आहे. कलेक्टर ऑफिसच्या जवळपास कुठेतरी एक ऑफिस आहे, त्यांच्या बॅक साईडला कुठेतरी एक साप एका खड्ड्यात कुठेतरी अडकलेला आहे. तो काल रात्रीपासून तिथे असावा असं त्यांचं म्हणणं आहे, पण त्याला वरती चढायला जागा नाही आहे. तर जाऊन बघूया कोणता साप आहे तो. मलाही माहीत नाही कोणता साप आहे ते. तर नेहमीप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा, म्हणजे त्या सापाचं वर्णन मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देतच असतो. तर चला तर बघूया कोणता साप आहे ते. व्हॉट्सअपला लोकेशन आलेलं आहे. ओके, 4 मिनिटावरती दाखवत आहे. चला जाऊन चेक करूया कोणता साप आहे तो. In 200 meters, turn left onto Sindhudurg Nagari Road to District Hospital, station to Sindhudurg Nagari Road. Turn left onto Sindhudurg Nagari Road to District Hospital, station to Sindhudurg Nagari Road. In 300 meters, at the roundabout, take the second exit. In 300 meters, turn left. Oh sorry, 300 मीटर होतं. ठीक आहे. Head southeast, then turn right. Turn right, then turn left. Turn left, then sharp left. Sharp left, then your destination will be on the right. Is on the right. हॅलो हॅलो, हां मी आलो इथे ओरसमध्ये. एक कॉल आलाय रे आतमध्ये, थांब त्यांना कॉल करतो. त्यांचा नंबर आलाय माझ्याकडे. जस्ट पोहोचलो आहे मी, कॉल करतो त्यांना एक. हॅलो हॅलो, हॅलो. हां, हे विधी सेवा सदन आहे ना, तिथे आहे मी. विधी सेवा सदन. कुठे आहे?
ते पडले त्यात ती जाऊन रात्री बोलते. बापरे आतमध्ये आहे ना. नाही तर तिकडे जायला वाटत नाही. हॅलो बोल ना. हां मी ते पोचलो जस्ट. आहे काय? हो घोणस आहे. कोण आहे? रसल वायपर आहे घोणस आहे. पकडला? नाही पकडतोय रे थांबलो उतरलोय खाली. हा ठीक आहे. तू कुठे आहे? मी पोहोचलो सुकवड मध्ये. ये येते मग कुठे येशील माहिती का आतमध्ये सेवा सदनची बिल्डिंग आहे ना. सेवा सदन. हां हां आतमध्ये. हा, ठीक आहे. हो हो काढणं जरा कठीण आहे ह्याला. असं असं खराबच आहे बॅग ती सापाचीच आहे. ती चिडले आवाज करावा फुस करून. चिडली तर आहे पण जागा आहे ना जरा कमी आहे ह्याला आतमध्ये. छडी असं नाही पण कसं तर उतरायला मला परत वर यायला जागा भेटली पाहिजे. कुठून कुठे शिरले ते बघितलं पाहिजे. तिकडे वर जायला हे नाही त्याला वाट. त्याला वर जायला वाट नाही पण काय आहे जरा बाजू आहे तिथून. हॅलो हॅलो. जरा कठीण आहे काढणं ह्याला. आतमध्ये जागा छोटी आहे. बापरे ती बॅग द्या. अरे सांप पकड़ रही हैं ओए सांप पकड़ रही हैं ओए चल लांबरा लांबरा लांबरा. तुम्ही वहाँ काय को जा रहे हैं? हाँ चलते चल. तुम्ही कशाला येते जवळ. ओके ठीक आहे थँक्यू. व्यवस्थित लावा चेन. हो झाली झाली लागली आहे व्यवस्थित. तर मित्रांनो साप पकडलेला आहे. आता हा विषारी असल्यामुळे ह्याला आपण कुठेतरी सुरक्षित ठिकाणी सोडून देऊया लांब. कारण ह्या सापाचा बाईट खूप घाणेरडा असतो. हिमोटॉक्सिक व्हेनम. तुम्हाला या सापाचं वर्णन आणि या सापाची पूर्ण माहिती मी आता सोडताना देतोच. सुदर्शन येतो आहे ॲक्च्युली. त्यालाही तो कॉल गेला होता सापाचा तर तोही येतो आहे. आपण जाऊन एकत्र सोडूया. आडव करू. तर मित्रांनो तुम्ही ह्याचे पॅटर्न्स बघू शकता. लाईनीत रुद्राक्षासारखा माळा किंवा चेनसारखं जे आहे ते असतं. बघू शकता चेहरा त्रिकोणी आणि चेहरा त्रिकोणी आणि अंगावरती रुद्राक्षासारखा माळा. हा अत्यंत विषारी साप आहे. भारतातला 3रा विषारी साप. रसल वायपर म्हणजेच घोणस. गावच्या साईडला ह्याला आग्य घणस असेही म्हणतात. काही लोक याला अजगर म्हणून पण पकडतात किंवा हात लावायचा प्रयत्न करतात. तर चुकून सुद्धा याला अजगर म्हणून कोणी हात लावू नये. आपला फेमस यूट्यूबर आहे काय रे नाव त्याचं? जोशी. सौरभ जोशी. सौरभ जोशी. सौरभ जोशी होता. त्याने सुद्धा त्याच्या एका ब्लॉगमध्ये मी बघू शकता कोणीतरी स्नेक रेस्क्यूअर आणि अजगर म्हणून त्याला हात लावलेला आहे. त्याला नंतर कळलं की तो रसल वायपर आहे. हा खूप घाणेरडा बाईट करतो. ह्याचे दात आहेत ते 6 इंच एवढे असतात. जास्त मोठे असतात आणि
बाईट केल्यानंतर आपलं रक्त जे आहे ब्लड आहे ते दह्यासारखं बलबलीत करतं. म्हणजे पेशी असतात आपल्या जे सेल्स असतात ते पहिले ते डॅमेज करतं आणि ते जर जास्त प्रमाणात विष पसरलं असेल आणि हॉस्पिटलला जायला वेळ लागत असेल तर ते इम्पॅक्ट आपल्या मसलवरनं बोनवरतीपर्यंत जातं. म्हणजे काही केसेसमध्ये हा साप चावल्यानंतर बोटं वाकडी होतात किंवा हात काही वेळेला कापला जातो. म्हणजे हाताला चावला असेल किंवा पायाला चावलं असेल तर पायातनं पस वगैरे येणं अशा गोष्टी पण आहेत. तर हा साप दिसल्यानंतर ह्याचं वर्णन तुम्ही बघू शकता. पूर्ण अंगावरती जे चैनीसारखे लाईनमध्ये आहेत. तर निरखून कुठल्याही सापाला बघितलं तर मी नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगतो की निरखून बघितल्यानंतर त्या सापाचे वर्णन व्यवस्थित आपल्याला बघितल्यानंतर तो साप व्यवस्थित ओळखता येतो. तर हा अजगर नसून घुणस साप आहे. आगिया घणस असे इथे मालवणी भाषेमध्ये ह्यांना म्हणतात. म्हणजे या गावच्या साईडला आगिया घणस असे या सापाला म्हणतात. तुम्हाला हा साप दिसला तर खूप सांभाळून राहा. सुदर्शनने ह्याला पकडण्यासाठी खूप साधी आणि सिंपल मस्त टेक्निक बनवलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, बेस्ट आहे पाईप थ्रू त्याला पकडणं. दाखवते कसा पकडतोस तू. जर आपल्याकडे वेळ असेल, आपल्याकडे सगळं सामान असेल आणि तुम्ही त्याला इझिली पकडू शकता. हे आता जरा टाईट आहे पण एक मिनिट. हा बघा, ह्या सापाला म्हणजे सापाचं जर तोंड असेल समोर, समजा हे साप आहे, सापाचं तोंड असेल तो जो ज्या दिशेने जातो ना, आपला हात जो आहे तो लांब राहतो आणि त्याच्या तोंडासमोर हा होल, हा त्याला बीळ वाटता किंवा तो होल त्याला व्यवस्थित वाटतो आणि तो मग त्याच्यामध्ये आतमध्ये एंटर करतो आणि आपल्या हाताला पूर्ण सेफ्टी आहे. म्हणजे ह्याच्यातून त्याला बाईट होणार नाही. हां, फक्त हे होल आहेत पण इथून काय तो परफेक्ट नेम लावू शकणार नाही. पण ह्यामध्ये तो परफेक्ट आतमध्ये बसू शकतो. ह्याच्यामध्ये आपल्याला काही धोका नाही. कोणताही साप तुम्ही पकडू शकता, असं नाही की घोणस. पण घोणससाठी खूप चांगलं आहे हे आणि त्या व्यतिरिक्त स्टिक तर आहेच त्याच्याकडे. असं तुम्ही तुमच्या घरी बनवून ठेवू शकता जर तुमच्या घरात साप काही आले तर. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा तुमचे काय सजेशन असतील. त्या व्यतिरिक्त तुमच्या थ्रू तुमच्या घरी जे गावी राहत असतील किंवा तुमचे मित्रपरिवार ज्यांच्याजवळ ज्यांच्या घराजवळ साप वगैरे कंटिन्यू येतात तर सगळ्यांपर्यंत ही माहिती पोचवा, म्हणजे सगळ्यांना त्याची मदत होईल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. प्रेम असंच सदैव राहू द्या. बाय बाय.